मंडळी आज मी गावात आले आहे. आमच्या आळूची भाजी करायची आहे ना, वाल आणि आळू. तर आता आळू काढते आहे. प्रणितीच्या शेतातच आलं आहे, छान असतं तिच्या शेतात. तर आपण प्रणितीच्या शेतात जाऊया आळू काढायला. आणि प्रणिती इकडे, प्रणिती इकडे. ही बघा ओवीची फ्रेंड प्रणिती. किती मोठी झाली बघा. नेहमी तुम्ही विचारतात ना प्रणिती दिसत नाही. ही बघा प्रणिती केवढी उंच झाली, केवढी उंच झाली. तर ती घेऊन चालली मला आता तिच्या शेतात. चप्पल घालून जाऊन फायदा नाही हा. हो ना, इथे जवळच घेऊ आपण, खाया जवळचा. आणि शेतामध्ये बघा चिखल झालेला आहे. चिंचेची झाडं आहेत आणि केळीची. शेतात कोवळा कोवळा कुठे मिळेल ग? शेतात का इथे? चिखल बघा. बाबा आहे आहे, आता इथे आहे. बस बाई पुढे नको जाऊ. इथे बघ कोवळा कोवळा आहे मस्त. आणि तुम्ही लॉकडाऊन मध्ये हे शेत बघितलं असेल, आम्ही शेतात किती धमाल करायचो. हा का छान आहे बघ आळू, कोवळा कोवळा. तर हा आहे आळू. हे बघा, ह्याच्या आळू वड्या नाही केल्या जात, हा भाजीत वापरला जातो. मस्त आहे कोवळा कोवळा. एवढे दिवस चाललेलं माझं आळू 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 आळू. आज दिवस निघाला. तर हे आहे आमचं गाव, पालघर जिल्ह्यातलं पडघे गाव. आणि हा आहे आळू. तुम्हाला आई आळू साफ करून त्याची भाजी करून दाखवणार आहे. भाजी म्हणजे वालात टाकून त्याची आमटी बनते. तुम्ही बघितली असेल याच्या आधी. तर परत बघा. मस्त पाऊस पडतोय, श्रावण चालू आहे. प्रणिती, तुला ओळीची आठवण येते का? भेटत नाही ती आता. आता शाळेमधून तिला बिचारीला वेळच मिळत नाही ना. तिची पण आता सकाळी शाळा चालू झाली. हे बघा, हा आळू आहे. बस होईल इतका? बस घे ना, अजून थोडासा घेऊ. थोडासा घे, कमी नाही पडला पाहिजे ना. त्या तिकडचा घेते थांब. हो, अशी गाडीत आहे छत्री. चला आता आळू काढून झालेला आहे. आता मी साफ करून दाखवते तुम्हाला कसा करतात आळू तो. येऊ चला. तर मंडळी बघा, सकाळी मी आळू आणलेली, पण तिकडनं आली, कंटाळा आला, पाण्यात गेली ना. भरपूर पाणी होतं, त्यातून तुम्ही तर बघितलं किती पाणी होतं. त्यातून हे काढून आणलं. सगळे कपडे पण खराब झाले होते. मग कपडे बदलले, जरा फ्रेश झाली, जरा आराम केला. आता म्हटलं साफ करते जरा आळू. तर हा बघा असा आळू, हा खूप छान लागतो. तुम्ही वालात टाका, चण्याच्या डाळीत टाका, चण्यात टाका, छान लागतो. आणि कोणी ना ह्याचे सुका बोंबील असतो ना, त्याला पण असं हे म्हणजे असं साफ केलं ना, हे बघा असं साफ केलं ना, दाखवते तुम्हाला मी. आळू आळू रे बाबा. आळू काय? कुठे आळू आहे? यो आपलं खायचं, वालाच्या भाजीत टाकायचा. हे तुमच्याकडे नाही करत? हा नाही, आमच्याकडे नाही माहिती. काय बोलतो? माहित असेल तुला पण असेल काय माहिती. पण येत असं आम्ही बघतो ना, शेतात असतो ना असं. आता आपण काल बाजारात गेलो तिकडे नव्हता का? होता ना. याचे काय करतात? वालात टाकायचा, वाल आणि आळू. आता आपण वाल आणि आळूच करणार आहे. चण्याच्या डाळीत करायचा. आणि एक असंच पान असतो ना, त्याला बेसन लावून. आळूवडी, आळूवडी ती पण आपण करू. हा वेगळं पान आहे. ही म्हणजे आपली भाजीचा आळू. आळू अच्छा. न तो मिळतो ना, असा मस्त असतो, लांब असं बेसन आळूवडी. हा खाल्लाय मी. हा हो, तेच आता दाखसायच सांगते. नाही बघा, कोणी असं बोंबील कापले ना, बोंबलात असे एवढाले तुकडे करतात असे ना, बोंबलात टाकतात. सुक्या बोंबलात छान लागतात अगदी मस्त. तर हे बघा अशी साफ करायची. खाज लागते हा याला. जरा चिंचेचं पाणी लावायचं. आता मला सवय आहे. आता पण लागेल खाज? खा तू नको हात लावू. आता मला कशी पळाला लगेच.
आता मी साफ झाल्यानंतर चिंचेचं पाणी लावते हो का? हाताला. हां, हे बघा असं साफ करून घे. एवढे दिवस म्हटलं जाईल घरी ना आणेल आळू, पण वेळ पण नव्हता. प्रथा पण असते, तिची आई पण शाळेत जाते, मग प्रथाला घ्यायचा पण प्रश्न पडतो. ओवी पण शाळेत जाते, रंजिताचा पण ठिकाणा नसतो, त्यामुळे गेलीच नाही. पण आज म्हटलं जातेच आणि आणतेच आळू. आता कसं श्रावणातले पण दिवस आलेत ना, साफ करून ठेवला ना आणि डब्यात ठेवला ना 8 दिवस मस्त राहतो हा, नुसता फ्रेशच्या फ्रेश. असं शेरा काढून टाकायच्या बस का छान. शेराने काढल्यानं तर भाजी शिजणारच नाही, ती खाज लागते ना याची. मग आली पहिल्यांदा कपडे बदलले, हातपाय स्वच्छ धुतले, आराम केला, मग म्हटलं आता घेऊन बसते आळूला. बरं कशी आळू चांगल्या जागेतून पण आणावी लागते ना. ते प्रणितीच्या घरी ना आळू भरपूर निघते आणि चांगल्या ठिकाणी निघते, म्हणून तिकडची आळू जरा घ्यायला बरी वाटते. नाही तर सगळे ठिकाणी निघते गावाला, पण सगळेच ठिकाणी साफ अशी स्वच्छ अशी नसतेच ना, म्हणून अशी स्वच्छ जागेवरचीच बघावी लागते. त्याच्यात ना अजून 2-4 पानं पण घ्यायची कापून ना, का अजून जाडी भाजी होते, मस्त होते भाजी. कवळी पानं घ्यायची हां, अशी ओजलेली नाही घ्यायची, चांगली पानं घ्यायची. आता ही साफ करून घेते आणि मग कापतात कशी ती पण तुम्हाला दाखवते. असं कोवळं असलं ना का मस्त, पण काही काहींना मोठं आवडते. मोठ्यात ना बोंबील टाकायचे, बोंबील छान लागते भाजी. जर अशी आमसूल असं करायची का मस्त लागते. आता हे काही सगळंच नाही मी घेणार, भरपूर भाजी होणार, वाल पण भरपूर आहेत. थोडे घेणार, थोडे असेच ठेवणार मोडून देठं. ते बघा मंडळी साफ करून किती झालं आहे. ही 5-6 पानं मिळाली त्याच्यात आणि हे त्याचे देठ आहेत. आता आपण कापून घ्यायचे, ते असे एकदाच घेतले ना 2-4 तरी चालतात आणि असे बारीक बारीक कापायचे मुरलीवर. खाली येते त्याची खास. तुम्ही सांगतील खाली का टाकला, तर खाली असं नाही, खाली आधी स्वच्छ आहे आणि ते झालं कापल्यानंतर पण स्वच्छ धुवावे लागते 2-4 पाण्यात, कारण ते पाण्यात असते ना, पाण्यात म्हणजे कचरा तरी असणारच ना थोडा तरी, मग ते स्वच्छ एकदम धुवावं लागते. अशी जास्त घेतली ना का लवकर कापून होईल. ऑपरेशन झालं? हो ऑपरेशन झालं बघ. ऑपरेशन झालं. खाजरा विना चेहरा हात लावला बाबा. नाही आता आम्हाला कशी सवय येणार आहे बाबा. असं आहे का? हां मग हे बघ ना एवढं हे साफ. सगळं बरोबर आहे? हो बरोबर आहे, पण आता एवढ्या साफ केल्यात तरी चेहरा सांगतात मीच जास्त. हो का? हे बघ निघतात कशा त्या, लगेच येतात ना मोदीजवळ ना, पुढे जाऊच देत नाही, म्हणजे कापूनच देणार नाही, त्याच राहतात अडकून तिथे. आता ही पानं आहेत ना, कारण ही पानं घ्यायलाच पाहिजेत, नाहीतर मग भाजी एकदम म्हणजे व्यवस्थित होत नाही. पानं घेतली ना का भाजी मेळ मस्त बसतो दोघांचा, वालाचा आणि ह्या देठांचा आणि ह्या पानांचा. अशी रचून घ्यायची, अशी घ्यायची न मग असं कापायचं. हे बघा अशी, त्याच्यानंतर अशी, त्याच्यानंतर अशी न मग अशी घ्यायची, मग अशी कापायची बारीक बारीक. हे बघा असं बारीक आली पाहिजे. ओमून तर त्याच्यात दिसतसुद्धा नाही वालाच्या भाजी ती पानं. आईने पानं टाकलेत का काय तुम्हाला समजणार पण नाही. पानामुळे ना भाजी छान लागते. हे आपल्या कशा गावठी भाज्या पोरांना पटत नाही, पण आता पहिल्यापासून खाल्लेल्या आहेत त्या. आम्हाला रोहनला प्रतीकला आवडतात, ह्या सुनाईंना एवढ्या काय खाल्ले, रंजितांना एवढं काय खाल्ले. असं खाल्ल्याने खाल्लं तरी आहे, पण रंजिताने नाही. पण आता इथे लागली खायला ती हळूहळू, आता आवडायला लागली तिला पण. ओवीला पण आवडते हां पालाची आळू टाकलेली भाजी. ह्याच्यातच तर नवलेश, याच्यातच तर शेंगदाणे टाकतात ना, ते पतपत बोलतात ते आळूचं. हां पण आपण कसे वाल किंवा चणे किंवा चण्याची डाळ असं टाकतो. आता हे एवढे मी कापते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. तर ही बघा मंडळी, एवढी आणलेली मी, त्याची एवढी झाली कापून ना, आणि शिजायला ठेवली का एवढीशी होईल. पाला पण घेतला आहे आणि देठ पण घेतले आहेत. आता हे ह्याच्यात भरून ठेवते आणि वरच्या घरात नेते. प्रथा हात लावते ना, म्हणून तर खाज येते ना तिला. दिसताना एवढी टोपभर दिसते, पण केवढीशी होणार ती. झाली बघा, ही झाली
आळूची भाजी. आता उद्या सकाळी याच्यात वाल टाकायचे, आळू आणि मस्तपैकी आळूची आमटी करायची. सगळ्यांना आवडते आणि तुम्ही पण करतील ना, आवडीने खातील अशी ही भाजी होते. थंड झाल्यावर खायची अजून भारी लागते. आणि याच्याबरोबर भात पाहिजे, चपाती किंवा पोळा नको, भाताबरोबर जाम भारी लागते. तर तुम्ही अशीच करून बघा आणि मग आईला सांगा कशी झाली ती. कुठेही आळू मिळतो हां, फक्त तो तेरं वगैरे नका घेऊ, आळूच घ्या. गावच्या लोकांना सगळं माहिती आहे, पण मुंबईच्या लोकांना आणि अजून मुंबईच्या बाहेरच्या लोकांना कुठे माहिती आहे. पण असे करा आणि खा तुम्ही. बस एवढ्यासाठीच मी आळूची आमटी करणार आहे. नमस्कार मंडळी. तर मी आता गावाला जाऊन आली आणि फक्त कपडे बदलल्यात, कारण आळूला खाज असते ना. कपडे बदलल्यात आणि आता मी आळू आणि वालाची रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा या, हा आळू मी साफ केला, स्वच्छ धुतला 4-5 पाण्याने आणि पाण्यातच घालून ठेवला आहे. आणि हे वाल आहेत, हे बघा काढलेले वाल आहेत, मोड आलेले वाल आहेत छानपैकी. तर वाल आणि आळूची आमटी करणार आहे मी. तर त्याला लागणारं साहित्य सांगते. कांदा घेतला आहे 1 मी मोठा, टॅमॅटो घेतला 1 मोठा, कढीपत्ता घेतला आहे, लसूण, कोथिंबीर शेवट टाकणार आहे, नारळ टाकावं लागेल आपल्याला, ओलं खोबरं, हिंग, मीठ, राई, जिरं आणि आपले मसाले आणि शेवटी टाकणार आहे चिंचेचा कोळ. तर आता आपण सुरुवात करूया, चला. तर मी आता याचं पाणी काढून टाकते. हे बघा पाणी जास्तच आहे ना. आणि आपलं तेल छान तापलेलं आहे. हे बघा आपण राई टाकूया. राई छान तडतडून द्यायची. राई तडतडलं आहे, आपलं जिरं टाकूया. छान राई आणि जिरं तडतडलं आहे. आता आपण लसूण टाकूया आणि सोबतच कढीपत्ता आणि कांदा पण टाकूया. आता आपल्याला ही आळू टाकायची आहे. तर दिसताना आपल्या ही टोप भरून दिसलं आहे, पण आता 5 मिनिटात बघा केवढीशी होईल. आता आपण ही जरा वर खाली करूया. आता आपल्याला ह्याला झाकण मारून ठेवायचं आहे 5 मिनटं. आता 5 मिनटात आपण उघडून बघूया केवढीशी होईल ती. आता उघडून बघूया आपण. बघा तुम्हाला मी बोलली ना केवढीशी झाली बघा. अजून कमी होईल. आता आपण त्याच्यात ना टॅमॅटो टाकून देऊ आणि पुन्हा 2-3 मिनटं ठेवून देऊ. 2 मिनटं ठेवू फक्त आणि मग त्याच्यात वाल आणि मसाले घालू. चला आपण बघूया आता. बघा केवढीशी झाली, टोपभर होती ना. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. मी हे 4 चमचे छोटे छोटे मसाला टाकले घरचा आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि हळद, थोडा गरम मसाला. आता आपल्याला याच्यात वाल टाकायचे आहेत. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायची ती भाजी. पुन्हा आपल्याला 5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं आहे. चला आता आपण उघडून बघूया. या हे बघा याच्यात मीठ नाही टाकलेलं हां, अजून मीठ आणि चिंचेचं पाणी नाही टाकलेलं. आता आपल्याला हे गरम पण टाकायचे त्याच्यात, वाल शिजवायला पाहिजेत ना. आता आपण झाकण ठेवू आणि 10 मिनटं वाल शिजायची वाट बघूया. कुकरला पटकन होते, 5 मिनटात सगळं रेडी. पण आपल्याला कुकरला नाही करायची आहे ना, कुकरला पण करून दाखवेल मी एक दिवशी. चला बघूया आता शिजलं आहे का.
तोडायलाच नको, आपल्याला असेच दिसतात साफ शिजल्यात वाल. आता आपण चिंचेचं पाणी टाकूया. ही भाजी संध्याकाळी खायला जंबारी थंड झाल्यावर. आता आपण त्याच्यात मीठ टाकून देऊया. आता एक उकाळा फक्त घेऊ आणि मग खोबरं आणि कोथिंबीर टाकू. उडून बघू. हे बघा, चिंचेचा कोळ टाकला होता, मीठ टाकलेला. आता उकळवून घेतली भाजी. ही बघा. आता थोडीशी आपण ना प्रतीकला काढून ठेवू आणि मग खोबरं आणि हे टाकूया. चला आता आपण नारळ खोबरं टाकूया. खोबरं व्यवस्थित टाकायचं, भाजीला चव छान लागते. आणि कोथिंबीर. आता ही थोड्या वेळा नुसती जाडजूड भाजी होईल मस्त. आता एकदा उकाळा घेऊन घ्यायचा आणि बंद करून टाकायची. उघडून बघूया. वाल आणि आळूची आमटी. हे बघा. आता आपली आमटी झाली. आता 1-2 तासाने उघडून बघितली ना, नुसती जाड जाड होणार छानपैकी. तर अशी तुम्ही पण करून बघा. बाय.